यवतमाळच्या उमरखेड येथे वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बस चालकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे। दरम्यान पोलिसांनी नराधम चालकाला ताब्यात घेऊन जेरबंद केले। संदीप विठ्ठलराव कदम राहणार महात्मा फुले वाड उमरखेड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। तो नागपूर बस आगारामध्ये कार्यरत होता। वसतिगृहात पीडित मुलगी असताना तिची ओळख काही दिवसांपूर्वी आरोपी सोबत झाली होती। तो तिला नेहमी वसतिगृहात भेटण्यासाठी येत होता। दरम्यान 22 मार्चला पीडित मुलीस गावी जायचे असल्याने दुपारी अंदाजे 4 वाजताच्या सुमारास तिने वसतिगृह लिपिकाकडे सुट्टीचा अर्ज दिला। त्यानंतर वसतिगृहातून बाहेर जाण्याची नोंदवहीत नोंद करून बाहेर पडली। यावेळी बसस्थानकावर तिला संदीप भेटला। येथे दोघांचे बोलणे झाले। आरोपीची नांदेड ते नागपूर या बसवर ड्युटी होती। त्याच बसमध्ये तो पीडितला घेऊन रात्री 10:30 वाजताच्या सुमारास नागपूर येथे निघाला। 23 मार्चला सकाळी 5 वाजताच्या सुमारास दोघेही नागपूर येथे पोहोचले। त्यानंतर संदीप पीडितला रूमवर घेऊन गेला। यावेळी पीडितसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। यानंतर दुपारी 4 वाजताच्या सुमारास नागपूर ते सोलापूर बसने त्याने तिला उमरखेडला सोडले। याबाबत पीडितने बसमधूनच काकाला फोन केला व सर्व प्रकार सांगितला। तसेच या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करीत बस चालकाला अटक केली। दिनांक 22 मार्च 2025 रोजी त्याने एसटीच्या कर्तव्यावर असताना उमरखेड येथून नांदेडला एसटीने घेऊन गेला। तिथून नागपूरला गेला आणि नागपूर येथे एसटी कॉलनीतल्या त्याच्या रूमवर तिथे त्या अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केलेला आहे। त्यानंतर त्याच रात्री तो तिथून सोलापूर एसटीने त्या मुलीला घेऊन उमरखेडकडे येत असताना मुलीने तिच्या काकाला फोन केला आणि काकांना संशय आल्यावरून त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं आणि उमरखेड पोलिसांनी तातडीने उमरखेड येथे बसस्टँडला थांबून जशी एसटी आली तसेच त्याला आरोपीला आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले। पीडित मुलीकडे विचारपूस करता मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याची हकीकत सांगितली। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटी आणि अपहरण करणे ह्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला काल रोजी अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्याला माननीय न्यायालयात प्रोड्यूस केले जाईल आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री विजय हर्षवर्धन सर सद विभाग हे करीत आहेत।